2 वर्ष कमर्शियल डिप्लोमा तिथे घेतला मी. एच-एन-डी डिप्लोमा म्हणतात तो. आणि ते केल्यानंतर त्या पूर्ण भारतीमध्ये मी पहिला आलो त्या कमर्शियल ह्याच्यामध्ये. मी भारतात आत्ता ॲज अ फोटोग्राफर पण काम करतो, ॲज अ रायटर, लेखक म्हणून काम करतो. त्याच्यामध्ये पण एक सबस्टॅक नावाचं ॲप आहे. त्याच्यामध्ये मी नियमित लिखाण करतो. एक 1800 किलोमीटरचा पायी प्रवास करायचं ठरवलं. तो नरवणपासून विशाखापट्टणमपर्यंत असा पायी प्रवास होता. नमस्कार, मी आशुतोष जोशी. मी एक नरवण नावाचं एक लहानसं गाव आहे, त्या गावामधनं येतो. माझं लहानपण जे बालपण आहे ते सगळं चिपळूणमध्ये गेलं. पण माझे आजी आजोबा जे मूळ गाव आपण म्हणतो ते नरवण, त्याच्यामुळे भरपूरसा वेळ माझा नरवण चिपळूण असा सुरुवातीचा काळ गेला. तो सुरुवातीचा काळ जो गावामध्ये गेला त्याच्यामध्ये आमच्या आंब्याची बाग होती. त्या आंब्याच्या बागेमध्ये जायचं, आंब्यावरती चढायचं आणि आंबे काढायचे. किंवा माझं मी थोडा पातळ असल्यामुळे मला वरपर्यंत झाडावरती चढता यायचं. त्याच्यामुळे चढून ते कोकमाची झाडं हलवायची वगैरे ही सगळी कामं अगोदरपासून दिलेली असायची गावामध्ये गेल्यावरती. हे सगळं करत असताना एक गावासोबतची एक ओढ निर्माण झाली त्या पूर्ण प्रवासामध्ये. आणि तिथे आजूबाजूची जी काही मंडळी होती, आमच्या वाडीमध्ये जी आजूबाजूला लोकं होती, त्या सगळ्यांसोबतचं एक वेगळं कनेक्शन, एक वेगळं बॉन्डिंग त्याच्यामधनं निर्माण होत गेलं स्वतःहूनच. हे सगळं करत असताना तिथली पद्धती काय असते, गावं कशी असतात, ते जपायची कशी वगैरे, आणि तिथली लोकं कशी जपतायत, हे सगळं मी खूप जवळून अनुभव घेत होतो. आमची सुट्टी आली, शाळेत सुट्टी आली, उन्हाळ्याची सुट्टी आली की मी तिकडे जायचो, गावाकडे पळायचो. मला कसंही कोणीही जात असेल त्याच्या गाडीमध्ये बसून गावाकडे वळायचं, हे लहानपणापासूनच होतं. आणि हे सगळं करत असताना एक वेगळ्या प्रकारचं गाव माझ्यापर्यंत पोचलं, वेगळी लोकं गावातली माझ्यापर्यंत पोचली. आणि त्याच्यामुळे अजूनसुद्धा आत्तापर्यंतसुद्धा ती सगळी लोकं जी आहेत ती कनेक्शन किंवा ते बॉन्डिंग अजूनपर्यंत टिकून आहे. मी शिक्षणाच्या हेतूने पुढे मग चिपळूणमध्येच होतो. चिपळूणमध्ये आमचं घर आहे, तर तिथे शिक्षणाच्या हेतूने होतो. शालेय शिक्षण तिथे घेतलं. शिक्षण प्रसारक मंडळीमध्ये होतो. त्याच्या अगोदर क्रिश ज्योती कॉन्व्हेंट स्कूलमध्ये होतो, युनायटेड शाळेत होतो. तर मी प्रत्येक शहरामधली प्रत्येक जे काही शाळा आहे त्याच्यामध्ये फिरून यायचं, हे जे काही एक असतं ते मी तिथे केलं. आणि ते करत असताना किंवा ते करून झाल्यानंतर जो एक नॉर्मल एक मिडल क्लास फॅमिलीमधलं जे काही आपल्याला उपदेश दिला जातो की पुढे ह्याच्यानंतर काय करायचं, तर ते इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर. तर ह्याच अँगलने सगळा उद्देश जो काही दिला गेला होता तो तसाच होता. 10वी नंतर 12वीपर्यंत सायन्सच घ्यायचं म्हणून मी DBJमध्ये पुढे शिकायला गेलो, ते पण चिपळूणमध्येच. आणि ते करत असताना मला आर्ट्सची पहिल्यापासूनच ओढ होती, पण ते करत असताना मला अजून वाटायला लागलं की नाही, हे आपल्याला लाईफटाईम उपयोगी नाही पडणार आहे, किंवा लाईफटाईम मी फक्त इंजिनियर बनू शकत नाही. तो काही वाईट व्यवसाय असं नाही, पण मला ते पटत नाही किंवा मला ते जमत नाही असं मला ते कुठेतरी वाटलं. म्हणून 12वी झाल्यानंतर किंवा 12वी असेपर्यंत जरा जाणून बुजूनच 12वीमध्ये अभ्यास नाही केला आणि कमीच मार्क पडल्यामुळे घरातल्यांनी मग शेवटी सांगितलं की आता जा बाबा, तुला काय करायचं ते कर आणि ज्या हिशोबाने तुला जायचं जगायचं ते जग. मग त्याच्यामुळे मी दादरला गेलो. पहिल्यांदा तिथे आर्ट्सचं शिक्षण घेतलं. JJची तयारी करत होतो 1 वर्ष मॉडेल आर्ट इन्स्टिट्यूटला. ते करत असताना मला फोटोग्राफीची आवड निर्माण झाली. त्याच्यामध्ये मी पेंटिंग करत होतो, स्कल्प्टिंग करत होतो, पण फोटोग्राफीची आवड तिथून निर्माण झाली आणि ती करण्यासाठी मी पुढे शिक्षणच घ्यायचं ह्या हिशोबाने मी पुण्याकडे वळलो आणि भारती विद्यापीठला शिकलो. 2 वर्ष कमर्शियल डिप्लोमा तिथे घेतला मी. एच-एन-डी डिप्लोमा म्हणतात तो. आणि ते केल्यानंतर त्या पूर्ण भारतीमध्ये मी पहिला आलो त्या कमर्शियल ह्याच्यामध्ये. पण मी पहिल्यापासून फाईन आर्ट्स किंवा ह्याच्यामध्ये फील्डमध्ये असल्यामुळे मला समजत नव्हतं की पुढे जाऊन मला ह्याला कमर्शियली व्हायबल कसं करायचं किंवा ह्याच्यामधनं पैसा कसा काढायचा, हा मला प्रश्न पडला होता तेव्हा. मग हा प्रश्न, आणि जे आर्ट्समध्ये शिक्षण घेतो तेव्हा जरा अजून थोडं ज्ञान तुमचं वेगळं भरीव ज्ञान तुम्हाला त्याच्यामध्ये पडतं. तुम्ही फिलॉसॉफी बघता, तुम्ही सायकॉलॉजी शिकता, तुम्ही हिस्ट्री शिकता. तुम्हाला फोटोग्राफी करताना लोकांपर्यंत पोचायचं असतं, त्याच्यामुळे तुम्हाला एक वेगळा इमोशनल अटॅचमेंट मिळतो लोकांसोबतचा, गावं वेगळी कळतात. हे करत असल्यामुळे मला थोडंफार प्रश्न पडले की मी काय करावं ह्याच्यापुढे. आणि मी
मग जवळजवळ 1-1.5 वर्ष पूर्ण भारतभर फिरण्यात घालवला, ज्याच्यामध्ये मी असिस्टंट म्हणून काम करायचो. त्याच्यामधनं अरुणाचल प्रदेशला पोचलो, त्याच्यामधनं मी केरळपर्यंत गेलो, मी राजस्थानमध्ये होतो, ऋषिकेशला, वाराणसीला होतो. असे भरपूर वेगवेगळे भाग बघून काढले त्या पूर्ण प्रवासात. आणि त्यावेळी मला जी लोकं भेटत गेली, जी बाहेरची होती, ऑस्ट्रेलियातली असतील, युरोपमधली असतील, अमेरिकेतली असतील, त्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारे विचार करत होती ती. आणि ते मला पहिल्यांदा एक वेगळं काहीतरी जगामध्ये खूप जग मोठं आहे हे मला पहिल्यांदा तिथे लक्षात आलं. त्याच पूर्ण प्रवासामध्ये एका मुलीला मी भेटलो गोव्यामध्ये असताना. ती सामाजिक कामामध्ये खूप तिचा रस होता. ब्राझीलमधली होती ती आणि गोव्यामध्ये काम करत होती, की गोव्यामधल्या ज्या बायका असतील ज्यांच्यावरती अत्याचार झालेत वगैरे, अशा बायकांना एकत्रित घेऊन आपल्याला काही करता येतंय का, असं तिचं काम होतं. तर तिथे मी इंटर्नशिप करत असताना मला पहिल्यांदा असं वाटलं की आपण काहीतरी वेगळं, म्हणजे जे जगाची एक चौकट असते त्या चौकटी बाहेरचं पण एक वेगळं जग असतं आणि त्याच्यामध्ये पण आपण वावरू शकतो. हे शिकल्यानंतर, हे कळल्यानंतर मी डिसिजन घेतला की बाहेर पुढे शिकण्यासाठी जाणं गरजेचं आहे आणि एक क्रिटिकल थिंकिंग येणं गरजेचं आहे. म्हणून मग मी इंग्लंडला गेलो. तिथे सुरुवातीला जवळजवळ 4-4.5 वर्ष मी तिथे होतो. तिथे असताना सुरुवातीला मी वेगवेगळ्या म्हणजे संस्थांसोबत काम केलं. त्याच्यामध्ये मी फोटोग्राफी करत होतो. प्रोटेस्ट भरपूर व्हायचे क्लायमेट चेंजवरती, त्यांच्यासोबत तिथे काम करायचो. आणि नंतर मग मी हळूहळू वेगवेगळ्या, म्हणजे एक जनरल जो इंडियन लोकं जातात, मुलं जातात, ती जे काम करत नाहीत तशा प्रकारची सगळी कामं करायला लागलो. त्यामध्ये बारटेंडिंग केलं, त्यामध्ये मी वेटरचा जॉब केला, त्यामध्ये मी जेव्हा कोविड झाला त्यावेळी स्कॉटलंडमध्ये जाऊन, एक छोटंसं गाव होतं हंटली नावाचं, तिथे जाऊन मी गार्डनिंग केलं, तिथे जाऊन मी प्लंबिंगचे जॉब्स केले, तिथे जाऊन मी वीडिंग वगैरे वेगवेगळ्या गोष्टी तिथे केल्या. पण ते करत असताना 4 तास मला ते करायला लागायचं आणि त्याच्यानंतर जो फ्री वेळ मिळायचा त्याच्यामध्ये मी खूप हिंडलो. चालत इकडे तिकडे परिसर मी बघून काढला, चालून काढला. आणि तो चालत असताना माझ्या म्हणजे विचारांमध्ये किंवा मी जे काही काम करत होतो त्याच्यामध्ये मला वेगवेगळी लोकं त्याच्यामध्ये विचारवंत भेटत गेली. त्याच्यामधले काही विचारवंतांचे जे काही शिक्षण होतं, की जे काही त्यांनी सांगत होते, ते सगळं मी थोडं त्याच्यामधनं घेत गेलो. आणि मग हळूहळू हा प्रश्न पडायला लागला की नक्की पैसा महत्त्वाचा की समाधान महत्त्वाचं. आणि हा प्रश्न जो काही उपस्थित झाला होता, तो प्रश्नाच्या शोधामध्ये मी भरपूर इंग्लंड, स्कॉटलंडमध्ये बराच वेळ काढला. बरेच वेगवेगळ्या प्रकारचे तिथे कामं करताना वेळ काढला. आणि शेवटी हा डिसिजन घेतला की मला ह्या सगळ्याचं उत्तर कुठेतरी मला भारतामध्ये जाऊनच मिळू शकतं. मी भारतात आत्ता ॲज अ फोटोग्राफर पण काम करतो, ॲज अ रायटर, लेखक म्हणून काम करतो. त्याच्यामध्ये पण एक सबस्टॅक नावाचं ॲप आहे, त्याच्यामध्ये मी नियमित लिखाण करतो, जे एक सबस्क्रिप्शन बेसिस मॉडेल आहे, ज्याच्यावरती लोकं मला त्याच्यामधनं पे करतात. तर ती माझी उपजीविकेचं साधन आहे आता. आणि असे वेगवेगळ्या, म्हणजे अजूनपर्यंत फोटोग्राफी आणि रायटिंग धरून मला जे गावामध्ये वेगळं करता येईल त्याच्यावरती मी आता हळूहळू काम करायला सुरुवात करतो. तर मी जेव्हा इंग्लंडमध्ये होतो त्यावेळी मी ब्रिस्टलमध्ये एक मार्टिन पार्फ फाउंडेशन म्हणून आहे, तिथे काम करत होतो. ते काम करत असताना आणि त्याला धरूनच, म्हणजे जेव्हा युनिव्हर्सिटी झाली आणि त्याच्यानंतरचा जो काही काळ होता त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या कामांमध्ये होतो. आणि एडिनबर्गमध्ये राहत होतो. ते राहत असताना मला भरपूरसे तिकडचे वेगवेगळ्या प्रकारची आर्ट इंडस्ट्रीमधली लोकं भेटत गेली. आणि त्याच्यामधनं माझी फोटोग्राफी जी काही होती, त्या फोटोग्राफीला एक आपल्या प्रिंट्स असतात, त्या प्रिंट्स होत्या, त्या तिथे विकायला जाऊ लागल्या हळूहळू. मग ते प्रायव्हेट कलेक्शन्समध्ये लोकं विकत घेऊ लागली. काही 50,000ला गेल्या, काही लाखभर रुपयाला गेल्या. अशा सगळ्या ह्याच्यामधनं पैसा ज्यावेळी मिळायला लागला, तो पैसा मिळत असताना जे माझ्या आजूबाजूची लोकं होती, जी माझ्यापेक्षा जास्ती कमवत होती, जी अजून नोटेबल होती या सगळ्या म्हणजे जे काही आपले काय म्हणूया की त्याला कुठल्याही एक आर्ट मीडियम असेल किंवा अजून कुठला मीडियम असेल, त्याच्यामध्ये जी नोटेबल लोकं असतात त्यांच्याकडे पैसा जेव्हा यायला लागतो तेव्हा कुठेतरी हा त्यांना विचार येतो की बाबा आता ह्याच्यामधनं पैसा येतोय, पण आपण ह्याला पुढे जाऊन काय करायचं आहे, कुठे ह्याला घेऊन जायचं आहे. सो हा एक मला पण विचार यायला लागला की पैसा तर मिळतोय, पण ज्यांच्याकडे माझ्यापेक्षा अधिक पैसा आहे तशी सगळी लोकं मी आजूबाजूला बघतोय ती खूप
म्हणजे नैराश्यात जगतायत किंवा डिप्रेस्ड आहेत किंवा अँझायटी आहे त्यांच्याकडे. तर हे प्रश्न का म्हणून उद्भवतात? त्यांना एवढा पैसा मिळून सुद्धा ते कुठे अशा ठिकाणी येऊन का अडकतात? असे जे काही प्रश्न पडले त्याचं उत्तरं शोधण्यासाठी मी कुठेतरी फिलॉसॉफी, सायकॉलॉजी हे सगळं वाचायला लागलो. आणि हे वाचत असताना मला लक्षात आलं, की कुठेतरी माझं जे गावामध्ये मी जिथे राहत होतो किंवा लहानपण जिथे मी घालवलं, ते कुठेतरी समृद्ध आहे आणि अजूनपर्यंत तिथे लोकं राहतायत, जगतायत आणि मनमोकळेपणाने एकमेकांशी बोलतायत, भेटतायत, सगळं करतायत. तर असं करत असताना मी जेव्हा परत पाठी आलो इथे म्हणजे भारतात आलो, त्यावेळी जी कुठे ना कुठेतरी समजून घेण्याची जी काही ही असते, की मी कोण आहे? किंवा मला जे काही प्रश्न पडले होते, ते असे होते, की मी कोण आहे? या देशामध्ये मी राहतो किंवा ह्या सगळ्या जागेला मी माझा देश म्हणतो, तर ती जागा नक्की काय आहे? तिथे लोकं कशी राहतात? ती काय खातात? ती काय पितात? ती कशाप्रकारे एकमेकांसोबत बोलतात? भाषा कोणत्या आहेत? हे सगळे मला प्रश्न जे पडले होते, त्याची उत्तरं शोधण्यासाठी म्हणून मी पहिल्यांदी एक 1800 किलोमीटरचा पायी प्रवास करायचं ठरवलं. तो नरवणपासून विशाखापट्टणमपर्यंत असा पायी प्रवास होता. त्या प्रवासामध्ये मी ज्या लोकांना भेटत गेलो, तिथून मला कुठे ना कुठेतरी सगळ्यातले बदल काय आहेत किंवा काय-काय लोकं करतायत, कशी जगतायत, दारिद्र्य किती प्रमाणामध्ये आहे आपल्याकडे अजूनसुद्धा, कशा-कशा प्रसंग लोकांवरती येत असतात, ह्याची एक वेगळी युनिव्हर्सिटी मला तिथे सापडली, की ज्याच्यामध्ये आपण जे काही शिकत असतो ते एका युनिव्हर्सिटीमधलं शिक्षण असेल, शालेय शिक्षण असेल, त्या शाळेतल्या शिक्षणापेक्षा ही जी बाहेरची युनिव्हर्सिटी ऑफ लाईफ ज्याला म्हणतो, जीवनशाला आहे बाहेरची, ती अनुभवातनं आलेलं जे काही शिक्षण होतं, ते मला कुठेतरी पुढे घेऊन जायला किंवा माझे विचार बदलण्यामध्ये त्याचा उपयोग कुठेतरी झाला. मी आता चालतोय किंवा ह्या पूर्ण प्रवासामध्ये अगोदरसुद्धा, की मी जेव्हा इथे आलो आणि इथे येऊन राहायला लागलो, त्यावेळी कुठे ना कुठेतरी मला उपजीविकेचं साधन जे होतं, ते मला शोधणं गरजेचं होतं. मग त्याच्यामुळे मी थोडं फोटोग्राफी आणि रायटिंग ह्या दोघांचं मिक्सचर करायचा प्रयत्न केला. सुरुवातीचा काळ कठीण होता. माझ्या घरच्यांनी पण मला त्यावेळी थोडीफार मदत केली, की "तू करतोयस ते आम्हाला पटतंय, बरोबर आहे. तू थोडंफार हे कर." आणि अशा ह्याच्यामध्ये कुठेतरी घरच्यांचे पण एक विचार वेगळा असणं गरजेचं असतं. आणि ते करत असताना मी जे शिकत गेलो आणि त्याच्यामधनं कुठे ना कुठेतरी हे उपजीविकेचे साधन मला मिळत गेली रायटिंगमधनं, वेगवेगळ्या ह्याच्यातनं. त्याच्याने आता मी कुठेतरी गावामध्ये स्टेबल येऊन राहू शकतोय किंवा शेती करतोय मी. त्याच्यामध्ये जे काही मी शिकतोय, आजूबाजूच्या लोकांकडनं जे काही शिकतोय, तर त्याच्यामध्ये आता मी काय कॉन्ट्रिब्यूट करू शकतो? आत्तापर्यंत मी जे काही करत आलो, त्याच्यामधनं जे काही मी शिक्षण घेतलं, अनुभव घेतले, ते आता मी लोकांपर्यंत माझ्या कसे पोहोचवू? किंवा माझ्या गावामध्ये मी काहीतरी वेगळं कसं करू शकतो? काही लोकं तरी त्याच्यामध्ये उभी राहू शकली या सगळ्या म्हणजे उपक्रमामधनं, तर कुठेतरी काहीतरी बदल घडायला सुरुवात होतील. असे माझे इनिशियल तरी विचार होते, जेव्हा मी ह्या आत्ताच्या कोकण पदयात्रेला बाहेर पडलो होतो तेव्हा. मी अजूनसुद्धा चित्र रंगवतो. मला ते आवडतं. मी अजूनसुद्धा फोटोग्राफी करतो. त्याच्यामध्ये मी आता DSLR वगैरे नाही, पण एक जुने आपले FM2 म्हणून निकॉनचे कॅमेरे असायचे, ज्याला अजूनसुद्धा रील घालावी लागते त्याच्यामध्ये आणि ती डेव्हलप करावी लागते. एक स्लो प्रोसेस आहे, पण त्याच्यामध्ये एक वेगळी मजा आहे. तर ती करतो मी अजूनसुद्धा ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी. आणि असं करत-करत मी आता कुठे ना कुठेतरी मला जे समाजाला द्यायचं आहे किंवा जे देणं लागतं आपण जे म्हणतो, ते मी कुठेतरी करतोय. तर हे असं नाही आहे की आपण ज्या काही आता ह्या जगामध्ये जगतो त्याच्यामध्ये हे आपल्याला करताच येणार नाही आहे. आपण एका डिजिटल स्पेसमध्ये आता जगतोय की ज्याच्यामधनं ह्या माध्यमातनं मी तुमच्यापर्यंत जर पोहोचू शकतोय, तर तुम्हीही लोकांपर्यंत इतर पोहोचू शकताय आणि त्याच्यामधनं तुम्हीही उपजीविकेची साधनं आहेत जी तुम्ही नवीन-नवीन क्रिएट करू शकताय आणि ती नुसती शहरात राहून क्रिएट करणं गरजेचं नाही, ती तुम्ही गावातसुद्धा करू शकताय. तुमच्या गावागावापर्यंत जर वायफाय पोहोचलं असेल, तर त्याच्यामधनं पण तुम्ही वेगवेगळी मीडियम्स क्रिएट करू शकताय आणि हे लाँग टर्म प्रोसेस आहे. मी आज आता विचार करतोय, की ह्यामध्ये मी आता अजून वेळ कसा देऊ शकेन आणि ह्याच्यामध्ये मी पूर्ण वेळ कसा देऊ शकेन. तर आत्ताचा हा जो काही एक 8-10 वर्षाचा जी काही प्रोसेस आहे शिक्षणापासून आत्तापर्यंतची, त्याच्यामधनं आलेले विचार, बदल जे काही आहेत, तिथून मी इथपर्यंत पोहोचलोय.
हे एका दिवसाचा फरक नाही आहे किंवा एका वर्षाचा फरक नाही आहे. हे अजूनसुद्धा मी शिकतो आहे ह्याच्यामधनं. मी पण गावाला परत जाईन आत्ता, त्यावेळी परत मी गावामधनं किंवा गावकऱ्यांकडनं अजून शिकतच राहीन. हे कधीही शिक्षण पूर्ण होणार नाही आहे. मी जेव्हा हे 1800 किलोमीटर चालून आलो, ते चालून आल्यानंतर मी गावामध्येच राहायचा निर्णय घेतला आणि तिथे राहून मी हळूवारपणे थोडी डायरी अगोदरपासून मेंटेन करत होतो. त्याला जरा अजून विस्तीर्ण स्वरूप देऊन त्याचं एक पुस्तक लिहिलं इंग्लिशमधनं, जर्नी टू द ईस्ट नावाचं. ते आत्ता पण ॲमेझॉनवरती अवेलेबल आहे, तुम्ही बघायला गेलात तर. पण त्याचा आता मराठी अनुवाद एक होतोय आणि तो लवकरच म्हणजे लोकांपर्यंत पोचेल त्या सगळ्या ह्याच्यामधनं. मी जेव्हा परत आलो किंवा जे काही शिक्षण घेतलं, जे काही केलं त्याच्यामधनं मला पुरस्कार काय मिळाले किंवा हे सगळं सांगण्यापेक्षा मी अजूनपर्यंत काय त्याच्यामधनं शिकत आलो आहे त्याच्याबद्दल मला बोलणं आवडेल किंवा त्याच्यावरती मी विचार अजूनपर्यंत करतो आहे की काय काय मी अजून शिकतो आहे ह्या सगळ्या ह्याच्यामधनं. मी खूप वेगवेगळ्या मीडियममध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कामं केली आहेत. मी नॉर्मली जे आपण कामं करतो तसं आपण कामं नाही केल्यामुळे त्याच्यामध्ये जास्ती वेळ राहिलात, तुम्ही तेच करत राहिलात तर तुम्हाला त्याच्यामधनं कुठे ना कुठेतरी पुरस्कार मिळत जातात. पण मी भारतीमध्ये असताना मला फोटोग्राफीमध्ये पहिलं हे मिळालं, पण त्याचा उपयोग ॲज सच होत नाही. म्हणजे हे पुरस्कार फक्त नावापुरते असतात, ते तुम्हाला फक्त एका मर्यादेपुरतेच ते तुम्हाला उपयोगी ठरतात. त्याच्यानंतर त्याचा काही ॲज सच उपयोग होत नाही. तुम्ही ॲक्च्युली काम काय करताय किंवा तुम्ही कशा प्रकारे तुमची व्हॅल्यू सिस्टीम डेव्हलप करतायत, हे तुम्ही जर कंटिन्युअस करत राहिलात तर तो खरा स्वतःसाठी एक पुरस्कार असतो. तुम्ही स्वावलंबी जेव्हा होत जाता त्यावेळी तो एक पुरस्कार असतो, असं मला तरी आत्ता तरी वाटतंय. मला चालत असताना खूप वेगवेगळ्या प्रकारची लोकं भेटत होती. त्याच्यामध्ये एक आजी मला एका ठिकाणी भेटल्या की ज्यांनी आपल्याला त्रास आपण म्हणतो की आता चालतोय, आपण हे सगळं करतोय, त्याच्यामधनं खूप निरनिराळ्या प्रकारचे त्रास होत असतात आपल्याला असं वाटतं. पण मी गावामध्ये जेव्हा शेती करत होतो आणि एक डाळ करायची एक हे असते, थिअरी असते की आपण दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन काम करायचं. ते करत असताना मी जेव्हा 2-3 दिवस सलग केलं त्यावेळी माझी पाठ दुखायला लागली, पाय दुखायला लागले आणि म्हणून मी एक दिवस पूर्णपणे असा रिकामा काढला. तर तो रिकामा काढलेला दिवस होता. त्या दिवशी मी ज्या आजींना भेटलो त्यांनी मला खूप साध्या भाषेत एक खूप चांगलं तत्त्वज्ञान सांगितलं की तू काय करतोस बाबा, आज का नाही गेलास? तर पाठ दुखते, पाय दुखते हो. पण त्यांनी मला सांगितलं की अशाच वेळी ज्यावेळी तुझी पाठ दुखते, पाय दुखते, त्यावेळी तू जर ते गेलास आणि ते केलंस आणि पुढचे 3 दिवस 4 दिवस सलग करत राहिलास तर त्याची तुला सवय पडून जाईल, ते तुला रोजच्यासारखं होऊन जाईल. मग मी तो कुठेतरी एक प्रसंग आहे तो कुठेतरी स्वतःसोबत ठेवला आणि आत्ता जे काही चालतोय ते चालत असताना मला कुठेतरी त्रास वगैरे असा त्याच्यामुळे होत नाही, कारण की तो एक कंटिन्युएशनमध्ये ज्यावेळी आपण येतो आणि एक डेडिकेटेडली एक काम करतो त्यावेळी आपल्याला कुठेही त्रास ॲज सच व्हायचा बंद होतो. एक वेगळा प्रसंग सांगायचा झाला तर मी सुरुवातीला ज्यावेळी बाहेर पडलो आणि चालत होतो त्यावेळी मला हे मी माझ्या पुस्तकामध्ये मागच्या लिहिलंय, पण अशी लोकं भेटली की इतक्या दारिद्र्यात ते जगतायत आणि अशी असूनसुद्धा ते कुठे ना कुठेतरी त्यांच्याकडे एक होपफुल म्हणजे परीने ते जगतायत. ते जर होपफुल जगू शकतायत किंवा ते जर होपफुल असू शकतायत तर मी माझ्याकडे चांगल्या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी असतानासुद्धा किंवा आपल्याकडे मी म्हणतो की आपण सगळेच कोकणामध्ये जे राहतोय ते चांगल्या ह्याच्यामध्ये राहतोय, आपण एकदम गरिबीत दारिद्र्यात नाही जगत आहोत. तर असं असताना आपण का नाही उभं राहू शकत? असं असताना आपण का म्हणून दुसरीकडे कुठेतरी जाऊन काम करावं? असं असताना आपण होपफुली काहीतरी एक वेगळं करू का नाही शकत की जिथे एकमेकांना जोडले जाऊ, कोणाचे पाय खेचत नाही राहणार, एकमेकांना जोडले जाऊ आणि काहीतरी एक वेगळं कोकण किंवा वेगळं एक काहीतरी निर्माण करू, गावं खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर करू आणि त्याच्यामधनं आपण काहीतरी नवीन शिकत जाऊ आणि त्याच्यामधनं आपण एक वेगळं काहीतरी एक मॉडेल क्रिएट करत जाऊ.